पहिल्याच पावसामध्ये मुंबईची तुंबई झाली आणि यावरून माजी महापौर आणि महापालिकेचे विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर आणि महापौर रितू तावडे यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाल्याचं पाहायला मिळालं। लढ्याच्या आधीच भाजपच्या तलवारी म्यान केल्यात, नाल्यांमधला गाळ काढलाच नव्हता आणि त्यामुळेच मुंबई तुंबल्याचा आरोप किशोरी पेडणेकरांनी केला। तर मुंबईकरांना ठाकरेंशिवाय पर्याय नाही असंही त्या म्हणाल्या। तर त्यांच्या या टीकेला महापौर रितू तावडे यांनी उत्तर दिलं। पेडणेकरांनी घरात बसून टीका न करता फील्डवर येऊन काम करावं असा टोला त्यांनी पेडणेकरांना लगावला। आज मात्र गेल्या 1 महिना आधी लढाईच्या आधीच तलवारी मॅन केल्या होत्या भारतीय जनता पार्टी आणि गुटनी। गुट कशातच नाही पण भारतीय जनता पार्टी आहे, तर त्यांनी ते मॅन केल्या। आणि आत्ता मी आपल्या माध्यमातून सगळं ऐकते, तो गाळ काढला नाही, तो काढला होता नक्की। आपण ते बघतो ना, अरे इनको कहना क्या है, ही जी ॲडव्हर्टाईज आहे ना ती आत्ता या महापालिकेच्या या पावसाच्या ह्याच्यात कळत आहे। कोण वेगळं बोलतंय, कोण वेगळं बोलतंय, कोण वेगळं, महापौर तर त्याच्यापेक्षा वेगळं बोलत आहे। मग ती मला ॲडव्हर्टाईज आठवली, अरे इनको कहना क्या है। ठीक आहे, मुंबईकर समजून गेले, इथं ठाकरेंशिवाय पर्याय नाही। कॉन्फरन्स घेऊन किंवा कोविड काळामध्ये पण घरामध्ये बसून कोविडचं कार्यकाळ चालवता आला नाही। आणि नाही किशोरी पेडणेकरांना पण माझा निरोप आहे की घरात बसून प्रेस कॉन्फरन्स घेऊन मुंबईचा आढावा घरात बसून घेता येते। त्यासाठी उतरावं लागतं, जमिनीवर यावं लागतं, लोकांमध्ये उभं राहावं लागतं। तर त्यांना सांगा, तुमचा जी पद्धत आहे ना विरोधकांची की घरात बसून प्रत्येक वेळा बोलत राहायचं, ते सोडून या ठिकाणी आमच्यासारखं रस्त्यावर या। आणि तेही तुम्हाला करता येत नसेल काही हरकत नाही, आम्ही पुन्हा सज्ज आहोत।